जिच्या बरोबर वाकडं आहे ती माझं घंटा वाकडं करणार नाही. कारण की तो यासारखी ती रील्सवर येऊन हागत नाही आणि तिला कामं असतात घरातले तर म्हणे टाइमपास बिमपास नाही करीत. 1 मिनिट पोरींकडे घंटा आहे मग आपल्याकडे काय आहे? अगं तुला घरात घुसून मारल्यावर तुला आली रक्ताची धार. लय चिवचिव करू नकोस नाही दाखवीन तुला स्वर्गाचे दार. ती चिव करायला ती काय चिमणी नाही आणि तो असं सापावानी कोण डुले ती. काल रात्री काय गांजाचा नशा करून आलती काय त्या गांजावाल्या पोरीकडून. शुरुआत तुमने की थी, माहौल हम बनाएंगे, मारे वो भी जाएंगे जो तुम्हें बचाएंगे. हम बाप है तुम्हारे, तुम बेटे हो हमारे, हमसे डरा करो, हमसे डरा करो. आधी तिची स्कूटी थांबायचं शिक नाही तर तू पडशील ना ते पाय घाशीशील तर पडशील. ब्रेक दाबेव पायाने नको थांब स्कूटी आणि तू मारा बिराच्या गोष्टी करू नको. तुला माहिती मागलेच पोलिसांनी किती मारलं होतं. पळू पळू हाणतात पोलिस आजकाल. माणसाच्या शरीरात असा कोणता अवयव आहे जन्मापासून ते मरेपर्यंत तो वाढत नाहीये आणि कमी पण होत नाहीये, असा कोणता? आम्हालाच खाज होती. सकाळी इंस्टाग्राम ओपन केलं आणि त्यात तो दळबैतरी थोबडा दिसला आणि तुला जर खरंच माहीत करायचं असलं कोणती गोष्ट वाढत नाही तर तो येतो आम्ही हिंदू तो जो कधीच वाढणार नाही ना वाढणार आहे. तू मरुस्तोवर वाढणार नाही आणि ना जगुस्तोवर वाढणार आहे. भीक मागितल्यासारखं मागू नये. जे मिळत नाही त्यालाच प्रेम म्हणतात. बरं झालं आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. पण ती सॅड म्युझिक लावायची काही गरज होती का मला ती सांगतो आधी. आणि तू शाळेत जात जा कॉलेज विलेज करीत जा. नसलं झालं तर भांडे बिंडे घासीत जा घरात. आपलं रीलवर काय गरज आहे का. आणि एवढं लाईक घ्या तुम्ही 50-60 आणि इथं आम्हाला 1 लाईक नाही करीत कुत्रं कोणी. त्याचं आम्हाला दुःख. त्यात तुमचं असं चिमण्याने तोंड बस करा. बंद खोलीत फक्त हवस पूर्ण होऊ शकते. जो तुम्हाला मंदिरात घेऊन जातो ना ते खरं प्रेम असतं. प्रेम उसात बी होतं बंद खोलीत बी होतं. आणि तू आधी कपडे नीट घाल ना मग लोकांना ज्ञान दे. मत बनाओ लोगों को. तुमचा असेल एस्थेटिक हँडसम क्यूट पण माझा गुन्हेगार आहे. मला गुन्हेगार आहे मग तिकडे तुम्ही दोघं जाऊन तिकडे गारे का नाही तर तिकडे जाऊन तांबाटे का नाही तर बटाटे का. आम्हाला कशाला सांगता. तेवढंच काम आहे का तुला. आणि ते कानात काय घातले जरा लाज वीज धरायचं कपडे जरा पूर्ण घालीत जा. आपण महाराष्ट्रात राहतो थोडी तरी लाज जरा. चुप कर बे कुत्ते. बोलला होता मी तुला मरेपर्यंत प्रेम करेल. आता मला असं वाटतंय बिचारा मेला असेल. बाराची निघाल्यावर तो तरी कशाला जगेल. त्याने पण जीव देऊन टाकला आणि तो पण फुर्सत में निकल कोई जरूरत. कॉंग्रॅच्युलेशन तुला कारण फायनली गमवलंय तुम्हाला. तुला काय सोनं लागलं काय मला एक सांगतो. आणि तू हे असे रडके गाणे रडके का लावतात भाई. बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं म्युझिक पण लावू शकता ना भाई. डिंचांग लावा वेगळे लावा भारी लावा. पण हे सॅड म्युझिक म्हणजे काय तुमचं काय त्याची परंपरा आहे का. एखादा डायलॉग मारून 5-6 गाणं लावायचं सगळे दुनियाला सॅड करायचं. निम्मा महाराष्ट्र हे सॅड गाणे ऐकूनच बोर होते. रोज 2-4 पोरींसोबत बोलतो आणि लोकांनी विचारलं की सिंगल बोलतोस. किती दलिंदर आहेस रे तू. या पृथ्वीवर पुरी आहे का नाही तर तेच माहीत नाही. कारण की आम्ही 50 वर्ष झाले सिंगलचे. खोटं नाही सांगत तिथे तुला खरंच मी सिंगल आहे. आता मोये गाणं पण नाही सापडत ती लावायला मला. त्यामुळं स्वतः म्हणतो मी मोये. चल झूठा. माझं स्वप्न होतं तुला जिंकणं पण तू त्यावेळी असा डाव रचला की मला माझं हारनच योग्य वाटलं. हिची मम्मी म्हणत असं ना आमच्या पोरीला डॉक्टर बनायचं मोठं होऊन. आणि हिचे पप्पा म्हणत असते मोठं झालं आमच्या पोरीला इंजिनियर बनवायचं. आणि पोरीचे स्वप्न काय. माझं स्वप्न होतं तुला जिंकणं पण नेमकं आजच्या पिढीला झालंय काय. कोणी करतंय सस्ते नशे तर कोणी करते गांजाचे नशे तर कोणी करते बॉयफ्रेंडचे नशे. आणि कोणी बाई पोरी तर बॉयफ्रेंडला म्हणजे मिळवायचे स्वप्न. हे तर बाई पहिल्यांदाच ट्विस्ट होता कहाणीमध्ये. आजच्या रील्समध्ये मी पहिल्यांदा असं बघितलं की पोरींचे बी स्वप्न असते. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडली लाईक करा नाही आवडले डिसलाईक करा. काय विषय नाही भाऊ तुमचा परत व्हिडिओ घेऊन येणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तो पहली बात तो ऐसे लोगों को आप उतनी गालियां दो जितनी आपको आती हैं. जितनी नहीं आती लोगों से पूछ कर दो.